तर ही आपली लाल भोपळ्याची पुरी पण तयार आहे. हो क्या मस्त अशी खुसखुशीत टम्म फुगलेली. तर नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. महाशिवरात्रीसाठी आज आपण बनवलेली आहे ही उपवासाच्या पदार्थाची मिनी थाळी बनवलेली आहे. तर हे बनवलेली आपली साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी बनवली साधी, आणि हे रताळ्याची खीर, आणि हे आपले काशीफळ भोपळ्याचे म्हणजे लाल भोपळ्याच्या मस्त अशा खुसखुशीत पुऱ्या. तर ह्या पुऱ्या एकदम मस्त 2-3-4 तास ह्या अशाच मस्त खुसखुशीत राहतात आणि चव जर म्हणाल तर एकदम मस्त लागतात. याऐवजी गोड केलं तरी चालतात. तर पूर्ण पहा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. लाल भोपळ्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला अगोदर शाबू भाजून घ्यायचे. साबुदाणा आपण लाल भोपळ्याच्या पुऱ्या बनवणार आहोत. खूप छान बनतात. झालं पाहिजे. साबुदाणा छान भाजलाय, उतरून घ्यायचा आता. तर आता भोपळा वाफवण्यासाठी पाणी ठेवायचे. सर्व पदार्थ बिन भगर वापरता करणार आहोत. ह्या उपवासाला भगर चालत नाही आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत आपण भोपळा कापून घेऊ. तर हा लाल भोपळा आहे, ह्याला कापून घ्यायचा आहे आपल्याला. ह्याचं असं मागचं साल काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीने सर्व भोपळा कापून झाला आहे. त्याला आता गाळणीत काढायचे आणि ह्याला 5-6 मिनटासाठी उकडून घ्यायचे. लगेच उकडलं जातं, ते छान शिजते. असंच मस्त होतात ह्या पुऱ्या. लाल भोपळा प्रत्येक उपवासाला चालतो हा. एकादशी, नवरात्र, शिवरात्री. पाण्याला उकळी आलेली आता. आपल्याला चाळणी ठेवायची आणि ह्याला छान शिजवून घ्यायचे. तर आता हा साबुदाणा थंड झालेला आहे. आपल्याला ह्याचं पीठ बनवून घ्यायचं मिक्सर ग्राइंडरमध्ये. तर हे गाळून घ्यायचं आहे आता. बारीक झाले. आणि हे मोठं निघलेलं बाजूला करायचं आपल्याला, काढून घ्यायचं. आणि हे छान असं पीठ बारीक झालेलं. तर पुऱ्यामध्ये आपल्याला तिखट घालण्यासाठी हिरवी मिरची घेतली, 4 हिरवी मिरची आणि पाव चमचा मीठ. ह्याचा ठेचा बनवून घ्यायचा आपल्याला. तर हा ठेचा पण तयार झाला. तर भोपळा आपला असा छान शिजलेला आहे, बघू शकता. ह्याला एका ताटात काढून घ्यायचे. ह्याला स्मॅश करून घ्यायचे. हे अगोदर उपवासाच्या भोपळ्याच्या गोड पुऱ्या बनवल्या होत्या. ह्यावेळेस आपण तिखट पुऱ्या बनवतोय. भोपळा खूप पौष्टिक असतो हा. लगेच स्मॅश होतो. पटकन शिजतो हा. आपल्या दुधी भोपळ्यापेक्षा पटकन शिजतो. आपण
दसऱ्यामध्ये दसऱ्याचे उपवास असतात, त्यामध्ये बटाटा पुरी, रताळ्याची पुरी आणि गोड भोपळ्याची पुरी अशा बनवले होते. ठेचा घ्यायचा आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर ह्यामध्ये आपल्याला आता साबुदाणा पीठ घालायचे. अगोदर एवढं मिक्स करून घ्यायचे. भोपळ्यामध्ये भरपूर मॉइश्चर असते, त्यामध्येच ह्याला 2 चमचे आता तेल टाकायचे आपल्याला. नाही घातलं तरी चालेल, पण आपले पुरे छान खुसखुशीत होण्यासाठी हाताने मळून घ्यायचे. चमचे टाकायचे अजून पीठ, आणि थोडंसं पातळ असेल तरी तसंच राहू द्यायचे. आपण शेवटला बनवणार आहोत पुऱ्या, तर छान भिजेल तोपर्यंत. साबुदाण्याला भिजायला थोडंसं म्हणजे घट्ट होतं बरोबर. ते साबुदाणा भिजून असा फुगतो. झाकून ठेवायचे. तर आता आपल्याला रताळ्याची खीर बनवायची. तर हे रताळ्याचं साल काढून घ्यायचे आपल्याला. खूप छान होते रताळ्याची खीर. हे सर्व साल काढून घ्यायचे. तर रताळ्याला खिसून घ्यायचे. पाण्यामध्येच खिसायचं, नाहीतर ते लगेच काळं पडतं. आपली खीर होईपर्यंत म्हणजे थोड्या वेळासाठी. अशा प्रकारे सर्व खिसून घ्यायचे. तर हे आपलं खिसून झालेलं आहे रताळे. रताळ्याची खीर बनवण्यासाठी कढई ठेवली तापायला. तूप घालायचं 1 चमचा. आपण 1 चमचा तूप घातलेलं आहे, तर छान गरम झाले. त्यामध्ये घालायचे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, पिस्त्याचे काप. त्यामध्ये घालायचे दूध. हे अर्धा कप. यामध्ये घालायचे केशर काढे 7-8. ऑप्शनल आहेत, नाही घातले तरी चालेल. तर उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण खिसून घेतलेला जो रताळे आहे ते धुवून स्वच्छ घेतलेले पाण्यामधून काढले. पाण्यात होते ते छान शिजले जातं लगेच. वाटते का नाही शेवयाची खीर. तर यामध्ये 3 चमचे साखर घालायची. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण रताळे पण छान गोड आहे त्यामुळे. आणि ही वेलची पूड. आणि अजून फक्त 2 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची. रताळे हे बघा लगेच शिजले जातात. मस्त अशी खीर तयार होते. तर आपली तयार झालेली मस्त अशी दाटसर खीर. मस्त सुवास येते. तर आता ही काढून घ्यायची.
आवाज येतो. तर मस्त अशी आपली रताळ्याची खीर तयार आहे. तर आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची, त्यासाठी हे मीडियम 2 बटाटे आणि एक छोटा बटाटा घेतला आहे, ते कापून घ्यायचे. आपण लाल मिरची पावडरचाच बनवणार आहोत. तर भाजी बनवण्यासाठी कढई ठेवली तापायला. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. उपवासासाठी जर म्हणाल तर शक्यतो शेंगदाण्याचे तेल वापरायचे. तर त्यामध्ये घालायची लाल मिरची पावडर. तुम्ही जर जिरे खात असाल तर जिरे वापरले तरी चालतील. आणि आता टाकायचा आहे बटाटा. त्याला चवीनुसार मीठ घालायचे. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचे. तर मस्त आपलं हे झटपट बटाट्याची भाजी पण तयार झाली 5 मिनिटात. हिरवी मिरची वापरली तरी चालेल. तर बटाट्याची भाजी तयार झाली, काढून घ्यायची. आता गॅस करायचा बंद. त्यामध्ये एक मोठा बटाटा साल काढून बारीक कापून धुवून घेतलाय, घालायचं. त्यामध्ये 3 हिरवी मिरची बारीक कापून घेतली. आपण उपवासाची मिनी थाळी बनवतो. तर ह्याला 3-4 मिनिटासाठी लो फ्लेमवरती असंच ठेवायचं, म्हणजे बटाटा छान शिजला जातो. तर आता याला 4 मिनिट झाले. बटाटा छान शिजला आहे. त्यामध्ये आता साबुदाणा घालायचा आणि शेंगदाण्याचं कूट. त्यामध्ये घालायचे 1/2 चमचा मीठ. आणि 4-5 मिनिट छान हलवून घ्यायचे. थोडेसे मिनिटभर झाकून ठेवायचे, म्हणजे छान असे साबुदाणा वाफून निघतो. तर आता 1 मिनिट झालेलं आहे. आता आपल्याला फुल फ्लेमवरती हलवून घ्यायचे. तर आपली खिचडी तयार झालेली. गॅस करायचा बंद. तर खिचडी तयार झालेली आपली. तर आता आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या. तर बघू शकता साबुदाणा भिजल्यामुळे कसं कोरडं पीठ बनले. ह्यामध्ये आपल्याला आता थोडंसं पाणी घालून ह्याला मऊ करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पुरी बनवता यायला हवी. थोडंसं 2-3 चमचे पाण्याचं घातलेलं आहे. एवढा चिकटपणा नसतो ह्याला. तर हे साबुदाण्याचं पीठ आहे. थोडासा पिठाचा हात घेऊन
आपल्याला असे उंडे बनवून घ्यायचे. आपण मोठी एकदम पोळी बनवून नंतर पुऱ्या बनवायच्यात त्याच्या. हे थोडंसं असं लाटताना त्याला क्रॅक जातात. हळू हाताने लाटून घ्यायचे. हे असं कडेचं सर्व व्यवस्थित करून घ्यायचे. तर अशा प्रकारे लाटून झालेलं आहे आपली ही एक पोळी. त्याच्या आता हे टोपणाने आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्यात, म्हणजे सारख्या येण्यासाठी. त्याला कस नसतो जास्त, पण छान होतात, मस्त खुसखुशीत. मस्त झाले. अशाच प्रकारे बनवून घ्यायच्यात आपल्याला सर्व पुऱ्या. तुम्ही कधी अशा पुऱ्या बनवल्यात का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. गोड पण छान होतात गारगे उपवासाचे. तर चला अशाच बनवून घ्यायच्या सर्व पुऱ्या आपल्याला. अशा प्रकारे हे पुऱ्या बनवून घेतल्यात आपण. तळून घ्यायच्यात. आता तेल ठेवलं साईडला तापण्यासाठी. तर चेक करायचे थोडंसं पीठ टाकून. तर आता तेल छान तापलेलं आहे, आपल्याला पुरी सोडून घ्यायची. लगेच नाही पलटायची. पलटी करून घ्यायची. मस्त झालेली. छान फुगली बघू शकता. भोपळ्याची म्हणून अशी नाही ना वाटत. बघू शकता एकदम मस्त झालेली. खूप सुरेख रंग आलाय. बघू शकता कशी मस्त खुसखुशीत झालेली. तर अशाच प्रकारे आपल्याला अजून एक दाखवतो. तर ह्या शिवरात्रीला अशा पद्धतीने पुऱ्या नक्की बनवून पहा. खूप छान होतात. आपण तुम्हाला जर गोड बनवायच्या असतील त्या सुद्धा छान होतात. गुळ वापरायचा. त्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ऑलरेडी. खूप छान होतात त्या पण अशा. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व तळून घ्यायच्या. अशा प्रकारे पुऱ्या पण बनवून घेतल्यात. बघू शकता. किती मस्त अशा खुसखुशीत बनलेले आहेत. तर आता आपले स्वयंपाक म्हणजे फराळाचं उपवासाचं जे फराळ बनवलेला आहे तो रेडी आहे. तर आज आपण बनवलेले आहे महाशिवरात्रीसाठी उपवासाचे पदार्थ बनवलेले आहेत. तर मिनी थाळी बनवलेली आहे. तर हे साबुदाणा खिचडी बनवली, बटाट्याची भाजी आणि ही खीर बनवलेली आहे. रताळ्याची खीर एकदम मस्त लागते. हे दही आणि ही तळलेली मिरची. तर ही आपली लाल भोपळ्याची पुरी पण तयार आहे. हो क्या बात. मस्त अशी खुसखुशीत टम्म फुगलेली. तर मस्त अशी खुसखुशीत पुरी, बटाट्याची भाजी, पुरीबरोबर दही, खिचडी आणि ही खीर.
तर हे तुम्हाला कसे वाटले रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट. तर अशा प्रकारे खिचडी, बटाट्याची भाजी, रताळ्याची खीर, दही आणि ही लाल भोपळ्याची मस्त अशी खुसखुशीत पुरी. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती नक्की क्लिक करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.